टेंभा रुग्णालयातली दृश्य आहेत. 56 कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे होऊन आपापल्या घरी चाललेले आहेत. आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे तिथे आहेत. थेट स्वातीकडे आपण जाणार आहोत. स्वाती, आपण बघतो की एक एक रुग्ण आपल्या बॅगेसह बाहेर येतोय आणि त्यांच्यासाठी या सगळ्या टाळ्या बसतात. त्याच्यामध्ये एक मुलगी, एक 12-15 वर्षाची मुलगी बघायला मिळते, एक लहान मुलगा बघायला मिळतोय. तर अनेक जण मध्यमवयीन गटांचे आपण जे बघतो की तोंडाला मास्क लावून हातात बॅग घेणारी जी सगळी दृश्य दिसतात ती म्हणजे हे सगळे रुग्ण आहेत. आणि याच्यामध्ये कोमॉर्बिड सिच्युएशन म्हणजे कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेले लोकही बघायला आपल्याला मिळत आहेत. एकूणच खूपच गंभीर म्हणजे खूप या सगळ्या गंभीर वातावरणातून बाहेर पडून घरी जायला मिळत आहे. याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. एक पेशंटशी बोलायचा प्रयत्न करते मी. त्यांचं नाव काय? तुमचं नाव काय? डिम्पल शाह. डिम्पल शाह. अच्छा डिम्पल, आप कोरोना पॉजिटिव हुई, ये कहाँ आप मार्केट गई थी या फिर कहाँ काम पर गई थी? कॉन्टेक्ट ऑफ नेबर पॉजिटिव. अच्छा, ओके. और आप अकेली थी या फिर कोई और था? मैं अकेली थी. आप अकेली थी या मतलब जब आप आई होंगी ऑब्वियसली डर लगा होगा, लेकिन इस वक्त बताइए कि इस वक्त आपकी भावना है क्या? बहुत खुश है, लग रहा है कि मौत के मुंह से बाहर आ गई? मौत के मुंह से बाहर आ गई ऐसा नहीं बोल सकते बिकॉज इन 20 days आई एम हैविंग नो सिम्टम्स. द फर्स्ट पॉजिटिव पॉइंट फॉर माई सेल्फ. आई हैड नो सिम्टम्स बट बस खुशी है घर जाने की बहुत. तर यांना एकही सिम्टम नव्हतं पण त्यांना घरी जायला मिळतं ही गोष्ट. आणि आता आपण दृश्य दाखवतोय. या सगळ्या दृश्यांमधून आपण बघतो की एक एक जण आपापली बॅग घेऊन जो बाहेर येणारा व्यक्ती दिसतोय तो म्हणजे 56 रुग्णांपैकी रुग्ण आहेत जे आता घरी जात आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपण ओळखू शकत नाही कारण मास्क लावला आहे, पण डोळ्यातले भाव त्यांच्या नक्की आपल्याला दिसत आहेत की यातनं बाहेर पडून आपण घरी जातोय. आणि याचा आनंद या सगळ्यांच्या डोळ्यांमधून झळकताना बघायला मिळतोय. याच्यामध्ये अनेक वयोवृद्ध व्यक्ती आहेत, याच्यामध्ये लहान मुलं आहेत, याच्यामध्ये महिला आहेत, याच्यामध्ये मुलगी आहे. अशा अनेक जण आहेत जे आता बरे होऊन घरी जात आहेत. आणि फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांमध्ये अंतर ठेवत हे सगळेजण या ॲम्ब्युलन्समध्ये बसणार आहेत आणि मग पुढे जाणार आहेत. आणखी काही पेशंटशी कदाचित आपण बोलायचा प्रयत्न करूया. त्यांचं वय जरा जास्त वाटते. काय तुमचं वय आहे? 58. तुमचं नाव काय? गणेश परब. अच्छा गणेशजी, तुम्ही कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला होता? म्हणजे मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये. मुली होती हॉस्पिटल कामाला त्यामध्ये. अच्छा, हॉस्पिटलमध्ये कामाला. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? मध्ये नर्स होती लॅब टेक्निशियनमध्ये. अच्छा, आता तुम्ही बाहेर पडताना असं वाटतंय का की अरे आपण या सगळ्या मृत्यूच्या सापळ्यातनं बाहेर पडतोय अशी भावना आहे यावेळेला? नक्कीच एकदम छान, एकदम हो नक्कीच मॅडम. अच्छा, हो. तर आपण बघतो की रुग्णांच्या प्रतिक्रिया घेतो आणि त्याच वेळा रुग्णांची आपण दृश्य दाखवतो. या दृश्यांमधून आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत आहे की या सगळ्यांच्या डोळ्यात झळकणारा आनंद. आणि त्याचबरोबर आपण अच्छा लहान मूल आहे त्याला आपण खरं तर बोलवायचा प्रयत्न करूया इथे. पण त्याच्या वडिलांशी, त्या लहान बाळाच्या वडिलांशी बोलायचा प्रयत्न करू. पण त्याच्या आधीची ही सगळी दृश्य जी आपण फक्त बघतोय न्यूज 18 लोकमतवर. आपकी उम्र क्या है? आपकी उम्र क्या है? 21 वर्ष. 31 वर्ष. तू कुठे कामाला होतास की कसं काय? नाही, माझी बहीण ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती. अच्छा, तुम्ही दोघं जण? वडील आणि आई, पप्पा आणि माझी बहीण हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती, सो तिचा कॉन्टॅक्ट झालेला. त्यामुळे मग आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह आलो. सो तिथे डिस्चार्ज झाली, खूप दिवस झाले, पण आम्ही दोघं आज डिस्चार्ज मध्ये ती घरी गेली. बरं, पण मग ताई कामाला होती म्हणून तुम्हाला सुखांना लागलं तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी राग आला होता का? वाईट? अजिबात नाही, प्राऊड आहे. कारण की जर ती लोकच हेल्प नाही करणार, काम नाही करणार तर कसं चालणार? त्यात राग वगैरे काय, खूप कॉमन जेन्युअन आहे. पूर्ण वर्ल्ड पॅन्डेमिक फेस करतंय तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, चांगलं आहे. खरं तर तुम्हाला सॅल्यूट केला पाहिजे कारण एका बहिणीमुळे या कुटुंबाला पूर्ण करोना झाला, पण त्यातही त्यांची प्राऊडची किंवा अभिमानाची भावना झळकते की कारण आपली बहीण आरोग्य दूत आहे आणि याचा त्यांना अभिमान आहे. अशा अनेक पेशंट्स आपण बघतोय, लहान बाळही इथे आहेत. अनेक जणांशी आपण संवाद साधतो, पण त्याच्या आधीची ही दृश्य की हे सगळेजण परत जात आहेत आणि याचा त्यांना आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतोय. मनाली, आपण पाहतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळतोय. एक वेगळीच भावना आज प्रत्येक रुग्णाच्या मनात उमटली आहे. काम करता कुठे? म्हणजे इथे मुंबईत?
अच्छा, ठाणे महानगरपालिकेमध्ये कामाला आहात. बरं, कोणत्या विभागात? कोणत्या विभागात? क्या बोल रहा समझ में नहीं कौन सा डिपार्टमेंट में काम करते हो आप? ये नगर अच्छा, आपको बहुत सर्दी खांसी थी? नहीं, थोड़ी सर्दी था, काशी था और ठंडी बुखार था और सर दर्द था हाँ. और हाथ पैर का दर्द था, इसलिए मैं इधर एडमिट हुआ. वो लोग पहला खून टेस्ट किया तो वो बोला ये कोरोना आया है करके बोला है. हाँ. इसलिए त्याला घेऊन जायला आला? इसलिए मेरे को यहाँ आके एडमिट होना पड़ा मेरे को. हाँ. और इधर आया जब से तो मेरे जाने को की खुशी है? एक खुशी भी है और सबको लिए नर्स को डॉक्टर्स को सबको धन्यवाद भी है. नक्कीच. आता आपण पाहतो की हे 2 वर्षाचं बाळ त्याच्या घरी जात आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय फक्त न्यूज 18 लोकमतवर की तिच्या बाबांनी तिला घेतलंय कडेवर आणि साहजिकच आहे इतके दिवस ती कदाचित आईपासून एकटी असेल, घाबरली असेल, पण त्यातल्या त्यात या तिच्या वडिलांशी बोलू. पण या सगळ्यांना खरं तर हे सगळे आरोग्यदूत आहेत आणि त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरना पण आपल्याला विसरता येणार नाही आहे. डॉक्टर उपचार करणारे पण आहेत, पण हे सगळे इतर जणही आहेत. आपका नाम क्या है? कल्पेश दवे. कल्पेश. कल्पेश दवे. अच्छा, तुमच्या मुलीचं नाव काय? प्रियल दवे. अच्छा, कशी काय कॉन्टॅक्ट, कशामध्ये कॉन्टॅक्ट, कसं काय कॉन्टॅक्ट काही झालं? आजारी झालेली तर आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं हां. आणि सडनली त्यांना ब्रेथमध्ये पण प्रॉब्लेम आलेला. हां. तर त्यांना आम्ही कस्तुरबा हॉस्पिटलला घेऊन गेलेले. अच्छा. कस्तुरबामध्ये त्यांनी ॲडमिट नाही केलं. मग आम्हाला सांगितलं तुम्ही नायरमध्ये घेऊन जावा, तिथे पण ॲडमिट नाही केलं. अच्छा. मग आम्ही प्रायव्हेटमध्ये सॅम्पल काढून घेतले आणि पॉझिटिव्ह आलं त्यांचं. मग आम्ही कॉन्टॅक्ट केला यांना आणि ॲम्ब्युलन्स वगैरे पाठवली. आमच्या सगळ्यांचं ट्रीटमेंट वगैरे सगळं इथेच झालं. मग एका घरामध्ये किती जण तुम्ही पॉझिटिव्ह होतात? 5 जण जण. झाले. आणि ही सगळ्यात चिमुरडी. सर्वात बरं, लहान घाबरली होती? नाही. नाही. आणि या 14 दिवसामध्ये म्हणजे आयसोलेशन टाइममध्ये तिने महिना व्हायला आला आम्हाला. महिनाभर व्हायला आला. 4 एप्रिलला आम्ही ॲडमिट झालेले. अच्छा. आज 2 मेला आम्ही डिस्चार्ज घेतले. इतके दिवस का लागले तुम्हाला? काही सिम्पटम्स खूप सिव्हिअर होते का? काहीच नव्हते, कोणालाही काही सिम्पटम्स नव्हते. हां. तर आपण बघतोय जरा मला हिला कोरोना, खरं तर ही कोरोनाच्या याच्यातनं बाहेर पडली. छोटंसं चिमुकलं बाळ आहे, अवघ्या 2 वर्षांचं. थोडंसं पुढे येऊ शकाल तर तुम्ही दवेजी, तर मी दाखवू शकेन मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना की हे बघा, हे तुमच्या समोर उदाहरण आहे की कृपया बाहेर पडू नका, कारण एवढी चिमुरडी बाळं जर कोरोनाच्या विळख्यात येतात तर विचार करा की तुमच्या घरातल्यांना पण असं कदाचित होऊ शकतं. तुम्ही आवाहन करताय का लोकांना? मॅडम, मी करायला मागणार की कुठल्याही पद्धतीने तुम्ही बाहेर निघू नका, कारण हा कसा तुमच्या घरात एंटर होणार आणि सर्वांना त्रास होणार ते सांगू शकत नाही. आणि तुमच्या घरातले तर 5 जण होते. येस मॅडम, आम्ही एवढी काळजी घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला हे झालं आहे. अच्छा. त्यासाठी आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की प्लीज बाहेर निघू नका. हां. तुमची सेफ्टी तुमच्या हातात आहे. आता हाय प्रियल ना. हाय प्रियल, किती छान दिसते तुझ्या हातात मास्क. तू घाबरली? आप डरी थी? आप डरे थे बेटा यहाँ पे? नहीं डरे थे? नहीं. मजा आया? डॉक्टर अच्छे थे? डॉक्टर अच्छे थे. प्रियल के लिए चॉकलेट लेके आते हाँ. थे. सिस्टर्स, नर्स सब अच्छे थे. प्रियल से आके बातें करते थे, तर खेलते 56 थे. रुग्णांमधला हा एक महत्त्वाचा रुग्ण आहे. चिमुरडं बाळ आहे. 10 वर्षाच्या खाली लोकांना बाहेर पडू नका असं म्हटलं जात आहे, पण लोक ऐकत नाहीत. हे एक मोठं उदाहरण आहे तुमच्या समोर. प्रियल त्यातनं सुखरूप बाहेर पडलेली आहे. तुमच्या घरातले पण सुखरूप राहावेत यासाठी तुम्हाला वाटते तर घरी राहा, सुरक्षित राहा, कारण त्याच्याशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही आहे. लस अजूनही आलेली नाही आहे. बाकी इतर उपचार पद्धती अवेलेबल नाही आहेत. जरा प्रियल बाय करते. तिने करोनाला पण बाय केलंय, ती आपल्यालाही आता बाय करते. खरं तर ही सगळी डॉक्टरची टीम आहे, त्यांच्यासाठी या टाळ्या वाजतात. आपण बघतोय कारण हे डॉक्टरांचं आणि आरोग्यदूतांचं कौतुक केलं पाहिजे की ते या सगळ्यामधून जर 56 पेशंट आणि आधीचे 45 म्हणजे 100 रुग्णांना या सगळ्यांनी वाचवलेलं आहे. आणि आता या 100 रुग्णांना घरी जायला संधी मिळाली ती केवळ या आरोग्यदूतांमुळे. म्हणाली अगदी खरे स्वाती, सगळे देवदूत तिथे आहेत आणि या देवदूतांमुळेच खरं तर आज हे 56 रुग्ण जे आहेत ते आज घरी जाऊ शकलेले आहेत. खरं तर या सगळ्यांकडनं पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांना आवाहन केलं जातं की तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, गर्दीत जाणं पूर्णपणे टाळा आणि कोरोनाचा संसर्ग रोखा. कारण आज आपण पाहतोय गेल्या 1-1.5 महिन्यापासून काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते, रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे आपल्या घरापासून, कुटुंबियांपासून दूर राहणं नेमकं काय असतं हे हीच
मंडळी सांगू शकतील? स्वाती, बहुतेक हे सगळे देवदूत येत आहेत आपल्याशी चर्चा करण्यासाठी. त्यांचा सुद्धा खरं तर या सगळ्यामधला जो एक अनुभव आहे किंवा ते जे ज्या पद्धतीनं या रुग्णांना हाताळतायत, त्यांचा सुद्धा जीव धोक्यात टाकून आज ती देशसेवा हे सगळे करतायत. काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांच्या देखील भावना आहेत आज या सगळ्या रुग्णांना घरी जाताना पाहताना? नक्कीच हे यांना देवदूतच म्हणावं लागेल. आरोग्यदूत आपण म्हणतोय खरे, पण रुग्णांसाठी हे देवदूताचंच काम करतायत. कारण या सिच्युएशनमधनं 100 रुग्ण म्हणजे 161 पैकी जर आतापर्यंत 100 रुग्ण गेलेत घरी, तर त्याच्या मागे हे सगळे डॉक्टरची टीम आहे, नर्सेसची टीम आहे, त्यानंतर इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे महिला पुरुष आहेत, याच्यामध्ये हाऊसकीपिंगचे काम करणारे लोक आहेत आणि याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स ड्राईव्ह करणारे लोक आहेत. त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की तुम्ही सगळ्यांनी खरं तर इतकं छान काम केलेलं आहे. आणि मीरा भाईंदर महानगरपालिकाच नाही तर बाकी इतर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये किंवा जिथे सरकारी रुग्णालय आहेत, पेरिफेरल रुग्णालय, तिथे अशाच पद्धतीने ही सगळी मंडळी अविरतपणे काम करतायत, आपला जीव धोक्यात घालतात. आपण बघतोय की अनेक डॉक्टर आणि नर्सेसना करोना झालेला आहे, पॉझिटिव्ह सापडलेले आहेत अनेक जण, आणि त्यातही त्यांची जी समाजकार्याची जी भावना आहे ती कुठेही संपलेली नाही. ते अशा पद्धतीने काम करतायत. आपण डॉक्टरांशी बोललेलो आहोत, पण सिक्युरिटी गार्डशी एक प्रश्न घेऊया त्यांच्याकडनं की म्हणजे माझा सॅलरी कट होईल ही भावना आहे इथे रोज यायची की नाही, मला माझं काम आहे म्हणून मला आलं पाहिजे? मॅडम, माझं काम आहे, मला पूर्ण पाळलं पाहिजे म्हणून मी कामाला येते आणि पेशंटची सेवा झाली पाहिजे आमच्याकडनं. आम्ही सैनिक आहोत, त्यांची सेवा करावी, त्यांची खूप चांगलं त्यांना आम्ही सक्सेस व्हावे आणि घरी जावेत ही त्याच्या मागची भावना आहे. हाऊसकीपिंगची लोक जी खरं तर हे रुग्णालय स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. जर डॉक्टरना या हॉस्पिटलमध्ये सहजपणे वावरता येत आहे, काम करता येत आहे, तर या हाऊसकीपिंगच्या लोकांमुळे, कारण ते स्वच्छतेचं काम करतात. भीती वाटते अनेकदा काम करताना? नाही 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 काय म्हणजे असं वाटतं का एखाद्या वेळेला रे इथे मला संसर्ग होईल, इथे काय असेल तर? नाही, असं काही नाही वाटत. हां, आमचं काम आहे ते आम्ही करतो चांगल्यारीत्याने. पूर्ण साफसफाईचं आम्ही पूर्ण बघतो. नक्कीच. कारण यांच्यामुळेच या सगळ्यांना, बाकी डॉक्टर आणि नर्सेसना काम करतात. आपण डॉक्टरांशी बोलत, आपण एकदा नर्सेसकडनं जाणून घेऊया की कदाचित या सगळ्यांमध्ये तुमचं वय जास्त आहे म्हणून तुमच्याकडनं, कारण तुम्हाला जास्त संसर्ग होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत वय जास्त असल्याने, साहजिकच आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राहता कुठे आधी ते सांगा. मी अंबरनाथला राहते. अच्छा. आणि मी रोज येऊन जाऊन करते duty. अंबरनाथवरून येता तुम्ही रोज? बापरे. इथे राहण्याची काही सोय नाहीये का? आहे सोय, पण मला असं काही वाटत नाही. कोरोनामध्ये मी येते, जाते, आपली ड्युटी करते. काय नाव आहे तुमचं? कृतिका सेलम. कृतिकाजी, सॅल्यूट तुम्हाला, कारण अंबरनाथवरनं रोज मीरा भाईंदर, खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हे सगळं खरं तर या सगळ्यांचं खूप कौतुक आहे म्हणाली. म्हणजे कौतुक, याच्या पुढे काय शब्द, म्हणजे धन्यवाद आपण देऊ शकतो, त्यांना कौतुक करू शकतो. कारण या काळात जिथे अनेक जण घरी राहणं पसंत करतात, त्या काळामध्ये ही सगळी मंडळी बाहेर पडलेली. डॉक्टरांकडे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. कोमॉर्बिड सरांशी बोलले मी, पण आता तुमच्याकडे जाणून घ्यायचं कोमॉर्बिड सिच्युएशन जी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात डेंजरस सिच्युएशन कोणती आहे, म्हणजे कोणता असा आजार असेल ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला वाचवणं कठीण होतं, जसं हायपर टेन्शन असेल, डायबिटीस असेल, कोणता असा आजार आहे की त्याच्यामधल्या पेशंट्सचे सर्वायवल चान्सेस खूप कमी आहेत? ज्या पेशंटचं वय मोर दॅन 60 आहे, ज्यांना बऱ्याच दिवसापासून BP आहे, ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांना डायबिटीस आहे, आणि ज्या पेशंटमध्ये या दोन्ही कंडिशन आणि त्यामध्ये करोनाचा झालेला निमोनिया किंवा आम्ही ज्याला ARDS म्हणतो, हे जर कंबाईन झालं तर त्या पेशंटचं, तो पेशंट बऱ्यापैकी क्रिटिकल होतो आणि रिकव्हरीला आपल्याला बराच वेळ लागतो. अशा ARDS बद्दल मी अधिक जाणून घ्यायचं आहे, कारण हा रेस्पिरेटरी सिंड्रोम आहे आणि याच्यामध्ये नेमकं काय होतं हे जाणून घ्यायचं. ARDS मध्ये म्हणजे अशा मुंबईतल्या पण अशा अनेक केसेस आल्या, महाराष्ट्रातल्या अशा अनेक केसेस आल्या की त्याच्यामध्ये ARDS मुळे ही पेशंटची स्थिती गंभीर होते आणि मग रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्यात. काय आहे ARDS? एक साध्या सरळ सोप्या भाषेत समजावून सांगू शकाल का? ARDS म्हणजे ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, त्याचा हा फुल फॉर्म आहे. आणि याच्यामध्ये बेसिकली आपला जो करोना व्हायरस आपल्या लंग्समध्ये गेल्यानंतर तो आपल्या पूर्ण लंग्सला अटॅक करतो आणि आपली इम्युनॉलॉजी सिस्टीम त्याला वाचवण्याकरता तिथे प्रतिकारशक्ती दाखवते. या दोघांमध्ये पूर्ण लंग्सला सूज येते आणि बऱ्याच वेळेला ज्या कॅपिलरीज आहेत त्याच्यामध्ये क्लॉटिंग होतं. ही कंबाईंड प्रोसेस आहे
आणि त्याच्यावर आपण आता योग्य तऱ्हेने इथे आपल्याला गव्हर्नमेंटकडून प्रोटोकॉल आलेले आहेत की त्याची ट्रीटमेंट कशी द्यावी. पूर्णपणे एकदम सविस्तर प्रोटोकॉल आल्यामुळे आमच्या टेंबा रुग्णालयात तरी जेव्हापासून टेंबा रुग्णालय चालू केलं तेव्हापासून आम्ही जवळजवळ 5 ते 6 जे पेशंट ARDSचे आहेत ते बरे पण झालेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण जर आपण बघितलं की जे आता म्हणजे 100 जण डिस्चार्ज झाले 161 पैकी 101 जण डिस्चार्ज झालेले आहेत. तर मृत्यू किती झालेत आणि आता ॲक्टिव्ह पेशंट्स किती आहेत? आमच्या रुग्णालयामध्ये असं पॉझिटिव्ह आहे की आमच्याकडे मृत्यू झाला नाही आणखी. हां, मृत्यू आम्ही रेफर केलेले पेशंट होते काही ठाण्याला वगैरे. एक ते मृत्यू झाला आणि बाई दुसरी एक मृत्यू झाला. आणि आमच्याकडे ॲक्टिव्ह पेशंट आता 46 पेशंट आहेत आमच्याकडे. अच्छा, किती म्हणाला? 46 पेशंट आहेत. 46. तर 46 रुग्ण आहेत. आणखी एक डॉक्टर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. जेव्हा घरातनं बाहेर पडता तुम्ही, जेव्हा घरातनं बाहेर, मराठीत विचारू, घरातनं बाहेर पडता जेव्हा तुम्ही तेव्हा संध्याकाळी घरी तुम्ही जाताना पॉझिटिव्ह नसाल याची तुम्ही गॅरंटी तर देऊ शकत नाही घरच्यांना. आणि मग अशात घरच्यांची तुमच्या प्रतीची विचारधारा काय असते? मी राहायला इथेच आहे, हॉस्पिटलमध्येच राहतो. अच्छा. 24 तास इथेच असतो. अच्छा. त्यामुळे आम्ही पूर्ण प्रिकॉशन घेतो. आमचा हाऊसकीपिंग स्टाफ खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. दर 2 तासाला आमच्या इकडे क्लिनिंग होते आणि खूप उत्कृष्ट दर्जाचं काम होतं. तुम्हाला झोप मिळते का पुरेशी? ही महत्वाची गोष्ट आहे. कारण जर 24 तास तुम्ही काम केलं तर साहजिकच आहे तुमची इम्युनिटी कमी होणार. पण तुम्हाला झोप मिळते का? आहे, पुरेशी झोप मिळते. शिफ्टिंगमध्ये डॉक्टर्स असतात, त्यामुळे सर्व काही शिफ्टिंगमध्ये होत असल्यामुळे सर्वांना व्यवस्थित काम करायला मिळतं. नक्कीच. मी जर मागच्या नर्सेस उभ्या आहेत, मला त्यांच्याकडे जरा जाणून घ्यायचं आहे. कारण तुम्ही कुठे राहता? विरारला. तुम्ही जवळ विरारला. अच्छा, विरारवरनं मग STच्या बसेस पालिकेला लोकांनी केले ठेवलेले आहेत आमच्यासाठी, नर्सेससाठी. अच्छा, मग घरी जेव्हा जाता तेव्हा म्हणजे थेट बाथरूम मध्ये घुसत असाल तुम्ही? सध्या घरी कोणीच नाही, एकटेच आहे आम्ही. फॅमिली सगळी गावाला आहे. अरे वा, ही खूप चांगली गोष्ट केली आहे तुम्ही. खरं तर ज्यांना लॉकडाऊनच्या आधी लोकांना घरी पाठवता आले त्यांच्यापैकीच हे या एक आहेत. त्यामुळे त्यातल्या त्यात त्यांच्या घरच्यांना धोका नाही आहे. मला सांगा, तुम्ही कुठे राहता? ठाण्यावरून तुम्ही बसेस नाही येतात. तुमच्या घरी लोक आहेत? मुलं आहेत, माझी मिस्टर आहेत, पोलीसमध्येच मिस्टर. अरे बापरे, सगळेच इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये आहेत. हो हो हां. सो तुम्ही जेव्हा घरी जाता तेव्हा मुलांसाठी भीती वाटते? हो, डायरेक्ट वॉशरूममध्ये डायरेक्ट. नाही, पण मुलांसाठी आपल्या भीती वाटते ना? पण तरीही काम करतात. डॉक्टर, मला तुम्ही सांगा की तुम्ही कुठे राहायला आहात? आम्ही दहीसरला राहिला. दहीसरला. तुम्ही स्वतः ड्राईव्ह करत येता? कसं येतं? बसने येतो. बसने येतो. बसने येतो. जेव्हा हे जेव्हा 56 पेशंट्सना तुम्ही थोडंसं पुढे या 56 पेशंट्स जेव्हा घरी गेले जात आहेत, म्हणजे आज गेले घरी, तर खूप समाधानाची समाधानाचं वाटतं, आनंद आहे आणि चांगली गोष्ट आहे. सगळे चांगले बरे होऊन घरी गेले. हो. तर आपण पाहतो की ही खरं तर जी काही समाजसेवेचं व्रत यांनी हाती अंगीकारलेलं आहे, त्यांना माहिती ही सिच्युएशन अशी आहे, कदाचित त्यांना कधीही या कोरोनाच्या प्रादुर्भावात विळखात अडकावं लागू शकतं, कधीही संसर्ग होऊ शकतो. डॉक्टर, नर्सेस, त्यानंतर इथे येणारा जो काही क्लरिकल स्टाफ असेल तो, इथले हाऊसकीपिंगचे लोक, इथल्या नर्सेस, इथल्या वॉर्ड बॉयज आणि इथल्या ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसमध्ये काम करणारे ड्रायव्हर्स, या सगळ्यांनाच खरं तर हा एक मोठा सॅल्यूट आहे. कारण त्यांच्यामुळेच आत्तापर्यंत 101 रुग्ण या रुग्णालयातनं बरे होऊन घरी गेलेले आहेत. मनाली, अगदी खरं आहे. आणि हाच खरं तर एक आशेचा किरण इतर रुग्णांसाठी सुद्धा आहे. स्वाती, तिथल्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. खरं तर जिथून आज 56 रुग्ण बाहेर पडलेले आहेत आणि या रुग्णांच्या बाहेर पडण्यामध्ये जर कुणाचा वाटा आहे तर या सगळ्या आरोग्य दूतांचा. आणि या आरोग्य दूतांमध्ये नर्स आणि डॉक्टर यांच्याबरोबरच अशा लोकांचा समावेश आहे जे सिक्युरिटी गार्ड्स आणि जे हाऊसकीपिंगमध्ये पण आहेत. काही नर्सेस आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की तुम्ही कुठे राहता? वसईला. काय वय आहे तुमचं? 32. अच्छा. अब यासाठी विचारते कारण मला या सगळ्या नर्सेसमध्ये तुम्ही लहान वाटलात आणि मला जाणून घ्यायचं होतं की तुम्ही जेव्हा म्हणजे करोनाच्या पेशंट्सना उपचार करण्यासाठी त्या वॉर्डात जाता तेव्हा नक्की तुम्हाला भीती तर वाटणारच नाही आहे, पण तुम्ही घरी जाता या वॉर्डमधनं तेव्हा घरच्यांसाठी भीती वाटते? ऍक्च्युली आम्ही ज्या इथे उभे आहोत हे आम्ही सिस्टर इंचार्जेस आहोत, ज्या ऍडमिनची कामं करतो. म्हणजे पेशंटच्या जोडीला काम करणाऱ्या मुली वेगळ्या आहेत, पण सिस्टर इंचार्जचे मॉर्निंग इव्हिनिंग नाईट शिफ्टमध्ये राऊंड होतात पेशंटचं. त्या पेशंटशी बोलतात, त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, काही गोष्टी असतात ज्या वॉर्डमध्ये काम करताना
स्टाफ नर्सेसला अवेलेबल होत नाहीत किंवा पेशंटला ज्याची कमतरता आहे किंवा अनेकदा पेशंट्स फार उद्धटपणाने बोलतात किंवा रागावतात आणि त्यांची मनस्थिती पण स्वाभाविकच आहे. मग ते प्रॉब्लेम्स त्या आम्ही सगळं एकमेकांमध्ये डिस्कस करून आमच्या लेवलवर फिजिशियन सर, डॉक्टर अडसूकर सर आणि कमिशनर साहेब सगळ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्या गोष्टी उपलब्ध करून देणं. कारण त्या पीपीई किट घातलेल्या असतात त्या वारंवार इथून बाहेर नाही जाऊ शकत. पण तो जो स्टिग्मा आहे तो सगळ्यांच्याच मनात असतो. अच्छा, पीपी किटचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून मला विचारायचं आहे की एकदा का पीपी किट घातला का ना त्यांना जेवता येत ना त्यांना वॉशरूमला जात आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे की मग सलग 8 तास त्या ड्युटी करतात. 8 तास त्या एकाच पीपीई किटमध्ये ड्युटी करतात न जेवता नाश्ता म्हणजे ते ड्युटीवर जायच्या अगोदर नाश्ता किंवा जेवण त्यांचं जे ड्युटीचं टाइम आहे त्याच्यानुसार मॉर्निंग इव्हिनिंग नाईट शिफ्टमध्ये काम करतात मुली. मग त्या तशा नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना आम्ही 6 तासानंतर परत एक पीपीई किट चेंज करायला देतो. ओके, त्या त्यांच्या कम्फर्टेबल झोनमध्ये मग काम करतात. तरी पण 8 तासाच्या आत खायचं आणि 8 तासभर काहीच खायचं आणि सातत्यानं काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या खरं तर त्या आता इथे नाही आहेत पण त्यांच्यासाठी मानाचा मुजरा की या परिस्थितीत त्यांना काम करावं लागतं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आयुक्तांकडे जायचं आहे कारण या सगळ्या टीमला जे गरजेचं आहे ते पुरवण्यासाठी जी सगळी धावपळ मेहनत करणं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर डिसिजन घेण्याचं काम ते करतात. त्यामुळे 15 दिवसांचा 5-5 दिवसांचे 3 लॉकडाऊन घेण्याचा जो काही परिणाम आहे तो तुम्हाला नक्की जाणवला का? हो, नक्कीच. आता गेल्या 12 दिवसांपासून हा कंप्लीट लॉकडाऊन आहे. शहरामध्ये फक्त मेडिकल स्टोअर्स आणि दुधाची दुकाने उघडी आहेत. बाकी सर्व दुकाने आम्ही बंद ठेवलेली आहेत आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आम्ही घरपोच डिलिव्हरीद्वारे करीत आहोत. खरं तर मला आयुक्तांबद्दल एक गोष्ट सांगायची की त्यांच्यावर टीकाही केली गेली की हा कम्प्लीट लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. पण ही टीका जरी झाली असली तरी तुम्हाला वाटते का की तो तुमचा निर्णय योग्यच होता? हो, तो निर्णय योग्य होता आणि त्या निर्णयाचे दुष्परिणाम आज दिसत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनाच ते असं म्हणायला हरकत नाही की तो निर्णय योग्य होता. त्या निर्णयामुळे काही लोकांना गैरसोय झाली, काही लोकांना काही त्रास पण झाला, काही तक्रारी होत्या. पण काही मोठं साध्य करण्यासाठी काही थोडे आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतात. पण मला आनंद वाटतो की काही तुरळक अपवाद वगळता शहरातील नागरिकांनी या लॉकडाऊनला प्रशासनास अत्यंत हिरिरीने आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. नक्कीच. आता मला सांगा 3 मे नंतर काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की राज्यातला लॉकडाऊन हा 17 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे पण 3 मे नंतर थोडीशी शिथिलता येईल असं सांगण्यात आलंय राज्य सरकारकडनं. पण तुम्हाला तुमचे निर्णय घेण्यात तुम्ही मुक्त राहा, तुम्ही स्वावलंबी आहात. अशा 3 मे नंतर मीरा भाईंदर मधली परिस्थिती कशी असणार आहे? आपण बरोबर सांगितलं की राज्य शासनाने लॉकडाऊन वाढवलेलं आहे किंवा यापूर्वी जेव्हा वाढवला तेव्हा राज्य शासनाने संबंधित स्थानिक प्राधिकरणाला किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा दिली होती. पण आता हे जे दृश्य परिणाम आणि चांगले परिणाम दिसून येत आहेत त्यामुळे परवापासून 3 मेच्या नंतर म्हणजे 4 मे पासून होणाऱ्या कालावधीसाठी आम्ही निश्चितच काही सवलती देऊ. त्या सवलती जेव्हा आम्ही आदेश जारी करू त्या आदेशाद्वारे सर्व जनतेला कळेलच. पण आम्ही म्हणजे लॉकडाऊन तुम्ही आणखी 5 दिवसाचे वाढवणार आहात का? तशी शक्यता आहे का? किंवा थोडेफार म्हणजे किमान भाजी मार्केट तरी लागेल असं काही होणार आहे? ज्या दुकानांमध्ये गर्दी होईल, ज्या मार्केटमध्ये गर्दी होईल असे मार्केट आम्ही ओपन करणार नाही. स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जिथे गर्दी होईल तसे मार्केट ओपन करणार नाही. याचाच अर्थ असा आहे की कदाचित आयुक्त 4 आणखी चौथा संपूर्ण लॉकडाऊन घेऊ शकतील, ज्याला कम्प्लीट लॉकडाऊन आपण म्हणू शकतो, जिथे फक्त दूध आणि औषधांसाठी लोकांना बाहेर पडता येईल. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन मागवल्या जातील. सध्या मीरा भाईंदरमध्ये 161 रुग्ण आतापर्यंत पॉझिटिव्ह सापडलेत. पैकी 46 लोक उपचार घेत आहेत तर 101 जणांना डिस्चार्ज मिळाला. पैकी 56 जणांची थेट आज घरी रवानगी करण्यात आली आहे. मनाली अगदी बरोबर आहे स्वाती, तू आणि तुझ्याबरोबर जे आपले व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत प्रवीण, या दोघांचं खरंच एक कौतुक करावं लागणार आहे. कारण आज तुम्ही देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी करत आज धाडस दाखवत मीरा भाईंदरमधल्या टेंभा या रुग्णालयात पोहोचलात आणि तिथल्या 56 रुग्णालयां जे कोरोनाग्रस्त रुग्ण जे आहेत ते बरे होऊन आता घरी गेलेले आहेत. त्यातल्या काही रुग्णांशी बातचीत केलेली आहे आणि हे सगळं दाखवण्याचा आपला एकच हेतू होता, ते म्हणजे एकतर तुम्ही सगळ्यांनी घरी राहायचंय, सुरक्षितता बाळगायची आहे जेणेकरून कोरोनाचं संकट
संकट आपण टाळू शकणार आहोत, कारण आज गेले कित्येक दिवस हे सगळे रुग्ण तिथल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि हे सगळं आपल्याला टाळायचं असणार आहे. तर त्यासाठी एकच करायचंय, घरी राहायचंय. बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.